नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. तुम्ही जर लाडक्या बहिणींसाठी रेशन कार्ड जोडलं आहे, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कारण आपण रेशन कार्ड बऱ्याचशा ठिकाणी वापरतो व इथे वेगवेगळ्या योजनांचा लाभ सुद्धा घेतो. रेशन कार्डवरती मोफतपणे बऱ्याचशा गोष्टी सुद्धा भेटतात, जसे की धान्य, परत बहिणींसाठी साड्या सुद्धा भेटत आहेत. तर रेशन कार्ड बाबतीत सरकारने एक मोठा बदल सांगितला आहे व याबाबत एक नवीन GR सुद्धा आला आहे. एक मोहीम राबविण्याबाबत हा GR आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा व लाडक्या भावांसाठी सुद्धा ही नक्की शेअर करा, जेणेकरून जे काही अपात्र शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड आहे ते बाद होणार नाही व तुम्ही जे योजनांचा लाभ घेत आहे त्याच्यापासून वंचित राहणार नाही. तर बऱ्याचशा योजना सुद्धा रिलेटेड आहेत. बऱ्याचशा तुम्ही मोफतपणे धान्य असो किंवा बरेचसे जे काही ऑफर्स आहेत ते रेशन कार्डमधून तुम्हाला भेटत आहेत. तर तुमचं जर रेशन कार्ड असेल तर नक्कीच हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर GR काढलेला आहे, आपण पाहू शकतो. अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्याबाबत हा GR आहे व एक फॉर्म सुद्धा आहे. तो कसा भरायचा आहे ते सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. हे फॉर्म तुम्हाला फिल करून द्यायचं आहे. संपूर्ण माहिती आहे, त्यामुळे न चुकता पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करायचं आहे, जेणेकरून ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना पूर्णपणे लाभ भेटेल व संपूर्ण माहिती मिळेल. तर रेशन कार्ड बाबत हा GR आहे. अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्याबाबत हा GR आहे. महाराष्ट्र शासनाकडून आलेला हा GR आहे. तर प्रस्तावना काय आहे? राज्यामध्ये नवीन शिधापत्रिका वितरित करताना घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत संदर्भात क्रमांक 4 येथील दिनांक 29/6/2013 च्या शासन निर्णयात व सूचना देण्यात आल्या आहेत. तर इथे शासन निर्णय सूचना देण्यात आल्या होत्या. कशासाठी? तर रेशन कार्ड बंद पडू नये व त्याची काळजी घेण्यासाठी, दक्षता घेण्यासाठी हा शासन निर्णय शिधापत्रिका वितरित करताना घ्यावयाची काळजी संदर्भात शासन निर्णय सूचना करण्यात देण्यात आल्या होत्या. दिनांक 1 फेब्रुवारी 2014 पासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना अशा 2 गटात लाभार्थ्यांचे विभाजन करण्यात आलं आहे व अंत्योदय अन्न योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी केंद्र शासनाने वेळोवेळी राज्य शासनास केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार संदर्भ क्रमांक 5 येथील शासन निर्णय दिनांक 17/7/2013 व संदर्भ क्रमांक 6 येथील शासन शुद्ध पत्रिका दिनांक 14/11/2013 ही पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता या प्रस्तावनामध्ये. त्यानंतर इथं अजून एक महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे शासन पत्रिका परिपत्रकमध्ये दिलेलं म्हणजे काय की ती माहिती घेणे काय की राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकाधारकांचे शिधापत्रिकेचे प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी हे सांगितलेले आहे. की जे राज्यातील प्रत्येक जे रेशन कार्ड धारक आहे, तुमच्याकडे रेशन कार्ड आहे, शासन निर्णयानुसार तुमची तपासणी होणार आहे ही माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथे वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी व त्या त्या विभागातील कार्यालयात कार्यक्षेत्रातील रास्ताभाव अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेसोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावे. विनामूल्य उपलब्ध करून देण्याबाबत सांगितलेलं आहे. कोणतेही पैसे आकारण्यास सांगितलेले नाही. शासन निर्णय सुद्धा आलेला आहे. ते सांगितलेलं आहे की दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे कालावधीमध्ये शोध मोहीम राबविण्यात येते. आता ही शोध मोहीम सुरू आहे, त्यामुळे ही सिरियसली गोष्ट घ्यायची आहे. नाही तर तुम्हाला जे काही मोफतपणे धान्य मिळत आहे किंवा मोफतपणे जे काही योजनांचा लाभ मिळत आहे ते पूर्णपणे बंद होणार आहे. त्यामुळे पूर्णपणे ही सिरियसली गोष्ट घ्यायची आहे की रेशन कार्ड जे काही तुम्हाला बदल करायचं आहे हे तुम्ही वेळोवेळी देण्यात आलेल्या जे शासन निर्णयानुसार जे चेंजेस आहेत ते तुम्हाला करावंच लागणार आहे. आता इथे हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे की फॉर्ममध्ये पूर्णपणे माहिती भरून घेऊन आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घ्यावे. सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी किंवा रास्ताभाऊ दुकानदार, अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावे हे सुद्धा सांगितलेलं आहे. जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत ते सुद्धा तुम्हाला जोडायचे आहे, माहिती सांगितली आहे. फॉर्म भरून देताना फॉर्म सोबत शिधापत्रिकाधारकांनी ते त्या भागात राहत असलेल्या कोणताही एक पुरावा द्यावा. म्हणजे ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे, जिथे भाडे पावती असू द्या किंवा मालकीबद्दलचा पुरावा आहे, LPG जोडणी क्रमांक आहे, हे पावती तुम्हाला जोडावं लागणार आहे. त्यानंतर इथे अजून माहिती काय दिलेली आहे की आलेल्या माहितीची तपासणी करणे. पूर्ण तपासणी करायची आहे. वरीलप्रमाणे कार्यालयात जमा झालेली माहितीची फॉर्मची त्याच्यासोबत कागदपत्राची पूर्णपणे तपासणी करायची आहे. 15 दिवसात सादर न केल्या शिधापत्रिका निलंबित करावे. म्हणजे तुम्ही जर हे गट ब यादीतील शिधापत्रिका धारकांना वास्तवाच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे जर नाही केलं तर तुमचं शिधापत्रिका बंद होईल हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे ह्या गोष्टी लवकरात लवकर तुम्हाला करून घ्यायचं आहे. आता इथे कशासाठी आहे तर इथे अंत्योदय शिधापत्रिकेमधून विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरित करताना विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार अनुज्ञेय असलेल्या प्रकारची शिधापत्रिका देण्यात यावी. तुम्ही जर
हे काय सांगितलेलं आहे की जी काही शिधापत्रिका आहे, जी विभक्त कुटुंब आहे त्यांचे वेगवेगळे शिधापत्रिका पाहिजे आहे, रेशन कार्ड वेगवेगळं पाहिजे आहे. पुराव्याची छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसांकडून सुद्धा तपासणी करून घेण्यात यावी. आता खूपच इथे हे करणार आहे की सिरियसली गोष्टी घेणार आहे, त्यामुळे पुराव्याची छाननी करताना कोणतीही संशयास्पद वाटणाऱ्या ज्या गोष्टी झाल्या तर त्या पोलिसांकडून सुद्धा तपासणी करून घ्यावी सांगितलेलं आहे. विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही किंवा दिलेली असणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी. त्यामुळे तुम्ही जेव्हा हे रेशन कार्डचं काम आहे ते लवकरात लवकर पूर्णपणे करून घ्यायचं आहे, फॉर्म भरून द्यायचा आहे. शोध मोहीम विशेषतः शहरी भागात विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्यात कारवाई करण्यात यावी. विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणाची मदत सुद्धा घ्यावी हे सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे दुबार, अस्तित्वात नसलेली व्यक्ती व मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे. आता इथे दुबार व्यक्ती असो, जे अस्तित्वात नाही किंवा मयत व्यक्ती आहे, त्या जे लाभार्थी असणार आहेत त्यांना वगळण्यात यावी. हे स्ट्रिक्ट पूर्ण होणार आहे, त्यामुळे तुम्ही हे लवकरात लवकर बदल करून घ्यायचा आहे. जो काही फॉर्म दिलेला आहे तो लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे. अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमांतर्गत रद्द केलेल्या शिधापत्रिकांचे तपशील, इंडेक्स नंबर आहे, जिल्हा आहे, अंत्योदय अन्न योजना आहे, प्राधान्य कुटुंब लाभार्थी आहे, शुभ्र आहे हे सांगितलेलं आहे. वेळी ते फॉर्म सुद्धा जोडलेले आहे. आता हा फॉर्म मध्ये काही माहिती भरायची आहे तुम्हाला. शिधापत्रिका धारकाचे छायाचित्र तुमचं लावायचं आहे. शिधापत्रिका तपासणी नमुना आहे ते पूर्ण माहिती भरायची आहे. तुमचं नाव, तालुका, कोणत्या जिल्ह्यातले, वय किती आहे, व्यवसाय काय करताय, व्यवसायाचा पत्ता, वर्गवारी, हे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिल करून तुम्हाला हे द्यायचं आहे, जमा करायचे आहे. आवश्यक कागदपत्रे तुम्हाला त्याच्यासोबत जोडायचं आहे. तर लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे कोणतेही पार्ट स्किप करू नका. जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, घरातले व्यक्ती असतील, पाहुणे असतील तर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता, जेणेकरून जे नोकरी संदर्भात माहिती असो किंवा योजना संदर्भात माहिती आहे ते तुमच्यापर्यंत डिरेक्टली असतील. या रिलेटेड काही प्रश्न असतील, क्वेश्चन असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.